अरे केस आहे का काय? कोणाला केस उधार मध्ये लागायचं असतील तर सांगा, भेटून जातील. सकाळी 8 वाजले नाही तर गावात घेऊन निघाले. चांगलं विचारला काय काम येडा जाऊन आणि ते पण सांगितलं नाही. उठले सुटले का बरं म्हणा चक्कर मारायचा होता. पाहिलं तर भैया कॉलेजला चालला होता, म्हटलं जाय. पण 1 मिनिट, कॉलेज तर अजून चालू होईल. असेल काय खाजगी काम. रावल्याने कोंबडा आणि मिशीचा आकडा तर लय भारी काढलाय. भाऊ चल जोरात काम वाटतंय नाही का? बस स्टँडवर आलो तर आरोशी आज पण बस स्टँडवर हिंडतो. त्याला विचारला भाऊ इकडे काय काम आहे आज? तर मला म्हणतो अरे तो वहिनीचा शोध घेत होतो. बरं बरं आम्हाला तर कोणी भाव पण देत नाही. तेवढं आपला भाऊ मागून गाडी घेऊन आला, पण तो एकटा नव्हता आला ना. या येडा जावायला घेऊन आला होता. घरी आलो तर तेवढं मोठा भाऊ गाडी घेऊन येलो होता. मला म्हणा बाहेर जायचंय, म्हटलं मला काम नसतं तर खरंच आला असतो. बरं सुशा तर आज डायरेक्ट 2-2 हत्यारे घेऊन येत होता. बरं लावता लय का बसून माझ्या पाव राहिलो, काहीतरी चाललंय दोघायचं. हा एवढं एकटं का बसलं मला तर काय समजलं नाही भाऊ. हा चिवच्या दररोज कॅमेरा घेऊन येतो म्हणतो आता तुझा ब्लॉगच सोडील, पण काय सोडित तर नाही. भैया यायला होता त्याचं थोडंसं काम होतं, आता तेवढं काम करून घेऊ. काम तर काय झालं नाही, पण मी यांची वाट पाहू लय थकलो. चालत त्यापैकी ते आरामात तस काय त्यांच्या घरचा रोड करता सायकलवर हेल्मेट लावून चाललं. तुम्हाला 51-60 चा रायडर पाहायचा का? याबा तोंडला पोहतोय. नुन्नू मामा आला म्हणा धर तुला गाजर. म्हणलं ते गाजरचं काय करू आता? म्हणा खाऊन गिरायला म्हणलं तुला खायचं का? जाऊन म्हणलं असं नाही का असं खावं लागत. पण आपली रील पाहिली का फॉलो पण करावं लागत. करा मग तेवढं फॉलो.